हाय हॅलो आणि वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज मी शेअर करणार आहे तुमच्यासोबत बट्टीची रेसिपी आणि त्यासोबत कुठले कुठले धान्य वापरतात ते. तर इथे मी घेतला आहे 1.5 किलो गहू आणि त्यात टाकते मी अर्धा वाटी सोयाबीन आणि नंतर त्याच वाटीने 1 वाटी मक्का मी आता ॲड करते आणि नंतर अर्धा वाटी हरभऱ्याची डाळ याच्यात मी ॲड करते. आणि हे छान मिक्स केल्यानंतर याच्यात टाकणार मी आता 2 टेबलस्पून धने आणि हे आता आपण दळून आणायचंय आणि थोडंसं जाडसरच दळून घ्यायचंय. तर इथं मी आता पीठ मळायला घेते. तर इथं मी घेतलंय 4 ते 5 वाट्या पीठ मी इथे घेतले आणि जेवढं पीठ आपण दळून आणलंय त्यात 2 वेळा तरी बट्टे करता येतील आणि तुम्ही तुमच्या अंदाजाने कमी जास्त करू शकता. तर इथं मी आता पीठ घेतलंय. यात आता आपण ॲड करायचंय 3 टेबलस्पून ओवा आणि 3 टेबलस्पून जिरं. ओवा आणि जिरं ॲड केल्याने बट्टी खूप छान टेस्ट येते. नंतर यात आपण आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचंय. तर मी इथं 2 टेबलस्पून ॲड केले आणि अर्धा चमचा मी हळद टाकली की कलर खूप छान येतो याने. आणि 2 टेबलस्पून ॲड केले मी इथं दही ऑप्शनल आहे आणि दहीने बट्टी खूप नरम होते. तर मी इथं ॲड केले 2 टेबलस्पून दही. तर हे छान आता मी मिक्स करून घ्यायचे आपल्याला. नंतर यात आपण टाकणार अर्धा टीस्पून सोडा आणि हे पण आपण आता छान मिक्स करून घ्यायचंय. आता हे सगळं आपण पाण्याने पीठ मळून घेणार आहोत आणि सगळं थोडं थोडं पाणी ॲड करून आपण आता पीठ मळून घेणार आहोत. आणि थोडं घट्टसरच पीठ आपल्याला मळायचं आहे. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. तर यावर आपण टाकूया थोडंसं तेल आणि पीठ चांगलं तेलात मळून घ्यायचं आहे. पीठ मळून झाल्यावर आपण याचे आता मोठे मोठे गोळे करायचे. तर गोळा करताना काय करायचं आहे की एक गोळा करून त्याचा असा उंडा तयार करायचा आहे ज्याला आतून तेल लावायचं आहे आणि बाहेरून तेल लावून घडी करून मग याचा गोळा तयार करायचा. याने काय होतंय की जेव्हा आपण बट्टी कट करू तेव्हा आतमध्ये याच्या लेअर तयार होते. तर इथं मी साईडला पाणी उकळत ठेवलेलं होतं. तर एकदम उकळत्या पाण्यात आपल्याला हे गोळे सोडायचे आहेत आणि 30 ते 35 मिनिटं याला आपण उकळून घ्यायचे. आणि उकळल्यानंतर हे गोळे असे वरती तरंगून येतील. तर आपली बट्टी हे गोळे आता छान उकडलेले. तर उकडलेली गोळे आपण थंड करून घ्यायची थोडी आणि याला आता आपण कट करून घेऊ. आपण कट केल्यानंतर हे खूप इझिली कट झाले म्हणजे आतमध्ये शिजलेले. तर अशा लेयर्स तुम्हाला लगेच दिसायला लागतील कट केल्याबरोबर. तुम्ही बघू शकता खूप छान लेयर याचे आलेले आहेत. आणि कडकडीत तेलात आता आपण बट्ट्या फ्राय करून घेणार आहोत. आणि माझी ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कुक विथ कोमल या चॅनलला सपोर्ट नक्की करा. तर बट्ट्या आता छान फ्राय होत आहेत आणि लालसर होईपर्यंत आपण बट्ट्या फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता आता बट्ट्यांचा कलर चेंज झालाय. आता आपण यांना काढून घेऊया. मस्त लालसर रंग आपण बट्ट्याला आलेला आहे. आणि ह्या बट्ट्या आपण मस्त आंबट गोड वरणासोबत टेस्ट करू शकतो.
तर बट्ट्यांचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि माझे चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.